नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे मनोज बाजपेयी हा एक असा नट आहे ज्याचे चाहते आपण प्रत्येक जण आहोतच आहोत. मतलब त्याचा कुठलाही सिनेमा उचला किंवा कुठलीही सिरीज जर आपण बघितली आत्ताच्या काळात, तो वेब सिरीज मध्ये खूप फेमस आहेत ते, तर आपल्याला त्यांचा अभिनय आवडतो आणि आपण त्यांच्या कामाचे नक्कीच चाहते आहोत. बट कधी कधी असं होतं ना की तुमच्या काही काही वक्तव्यांमुळे जे तुम्ही आतापर्यंत करिअरमध्ये करून ठेवले आहेत, जे तुम्ही पर्सनल लाईफमध्ये करून ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर ज्या प्रकारे बेताल वक्तव्य तुम्ही करतात त्याच्यामुळे तुमच्याबद्दल असलेला मान, सन्मान, आदर हे सगळं निघून जातं एका क्षणात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे की आत्ताच मी एक मटाचं आर्टिकल वाचलं. त्या आर्टिकलची हेडलाईनच अशी होती की मनोज बाजपेयी यांचा चेहरा होता आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं की मुंबई मला कधी आपलीशी वाटली नाही का मुंबईने मला कधी आपलंसं केलं नाही. आता उद्या त्यांचा एक सिनेमा येतोय नेटफ्लिक्सवर, ज्या सिनेमाचं नाव आहे इन्स्पेक्टर झेंडे. सिनेमा एका वेब सिरीज येते, आता मी बघीन, उद्या चेक करेन. मी अजून ट्रेलर पण नाही बघितलं त्याचा. पण ओव्हरऑल त्याचे पोस्टर्स बघून मी एक्सायटेड होतो, कारण बरेचसे मराठी चेहरे त्याच्यात दिसत होते. मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर तो सिनेमा आहे, तो आधारित आहे. तर मी म्हटलं चला एक मस्त या वीकेंडला मेजवानी मिळणार आहे. मनोज बाजपेयी स्वतः मला सुद्धा खूप आवडतात. पण त्यांचं एक एक या इंटरव्ह्यू मधले वाक्य ऐकली जेव्हा मी, तेव्हा असं होतं यार, काहीतरी मतलब जर आता तू कुठल्या मुंबई काय ते यूपी, बिहार का एमपी कुठले आहेत ते मला माहिती नाही, बट जर या राज्यांपैकी आता समजा बिहार मधले तुम्ही असाल, बिहार जर तुमची आई आहे तर मुंबई तुमचा बाप आहे, हे कृपया करून कोणीही परप्रांतीय जे आहेत त्या लोकांनी विसरू नाहीये. तुम्ही इकडे येऊन खाता, इकडे येऊन सेटल होताय आणि मग इकडच्याच शहराला नावं ठेवताय, इकडच्याच राज्याला नावं ठेवताय. मला कधी हे आपलं असं वाटलं नाही. मला बरेच वेळा विचार आला की मी मुंबई सोडून निघून जावं. अभिनय मी काय सोडू नाही शकत, पण मुंबई सोडून मी नक्कीच निघून जाईन. आणि कदाचित मी अजून थोडा वयस्कर झाल्यानंतर अजून म्हणजे ते आता 55 ते 55 किंवा 60च्या आसपास असतीलच ते. 50-55च्या मध्ये तर नक्कीच असतील. हळूहळू 60 बुद्धी नाठी असं काहीतरी त्याचं होणार आहे ओव्हरऑल असं वाटतंय. कारण इतक्या वर्षात जे तुम्हाला त्या NSG सगळं करून जे तुम्हाला दिल्लीमध्ये शक्य झालं नाही, जे तुम्हाला तुमच्या राज्यात शक्य झालं नाही, ते तुम्हाला मुंबईने करून दिलं. मुंबईत एका अभिनेत्री बरोबर तुमचं प्रेम जुळलं, त्याच्याबरोबर तुम्ही लग्न केलं, तुमची फॅमिली इकडे सेटल झाली आणि एवढं सगळं करून तुम्ही बोलताय की मला हे शहर कधी आपलंसं वाटलं नाही. किती निर्लज्जपणा आहे हा. काहीतरी कृतज्ञता काहीतरी असायला पाहिजे की नाही त्या राज्याबद्दल, त्या शहराबद्दल, ज्याच्यात तुम्ही स्वतःचं घर सोडून एक तर इकडे येता. आणि मग हाच जो राग आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतं की या लोकांना कान फडवलंच पाहिजे. हम लोग को हिंदी ही आता है, यहाँ पे मराठी नहीं चलता, ये राज्य क्या किसी के बाप का नहीं है, मुंबई ने मुझे कभी अपनाया नहीं, मुंबई मुझे कभी वाईट आहे. आणि त्याच्यात तो कारण काय सांगतायत की मुंबई मतलब माझं शूट जेव्हा संपायचं मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक आहे. आता हे ट्रॅफिक कोणामुळे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? इकडच्या लोकांमुळे झालेलं नाहीच आहे. तुम्ही इकडे येता, बोलतात माझं बॅकअप झाल्यानंतर जेव्हा मी सगळं निघायचो आणि मग एवढं ट्रॅफिक मुंबईत, बाप रे बाप, की मी घरी पोहोचेपर्यंत माझी मुलगी झोपलेली असायची माझी वाट बघत. आणि त्यानंतर मी जेव्हा तिला उठवायचो, खेळायचो, त्यानंतर तिला झोपवणं कठीण व्हायचं. मग याच्यावर या साहेबांनी तोडगा काय काढला तर जिकडे शूटिंग असेल तिकडच्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबणं. आता जर तुम्हाला हे, मला काय लॉजिक यांचं एक एक वाक्याचं काही कळलंच नाहीये की तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करता येत नाहीये, म्हणून जिकडे शूटिंग आहे तिकडच्या बाजूच्या हॉटेलमध्ये मुंबईमध्ये तुम्ही राहिलात, तर वीकेंडला जेव्हा त्या पोरीची तुमची शाळा नसेल, पोरीची का पोराची जे काय आहे ते, तर त्यांना तुम्ही आणायचं ना वीकेंडला तिकडे आणि त्या हॉटेलमध्ये थांबायचं. बरं, काय उपकार नाही करतात तुम्ही हॉटेलमध्ये थांबून. हे काय स्वखर्चाने तुम्ही नाही थांबत हॉटेलमध्ये, हे प्रोड्युसरच्याच पैशांवर तुम्ही थांबता. त्यात पण ते असं बोलतात की समजा नवरा बायको दोघंही जर कमवते असतील तर आपण काहीतरी मुलांना वाढवण्याचा एक मार्ग काढू शकतो. पण आमच्या केसमध्ये तसं नव्हतं ना. आमच्या केसमध्ये मी एकटा कमवणारा होतो, त्यामुळे आम्हाला तो फॅमिली टाइम आणि हे मार्ग काढणं काही शक्य झालं नाही. आता एक तर मुळात तुमची पत्नी जी आहे ती अभिनेत्री होती, ती हाऊसवाईफ का झाली, ती स्वमर्जीने झाली की तुम्ही तिला घरी बसवलंय, हे पण मग इंटरव्ह्यू मध्ये सांगा खरं काय ते. आणि हे हिंदी कलाकारांच्या बाबतीत प्रत्येक वेळेला किंवा परप्रांतीयांच्या बाबतीत प्रत्येक वेळेला असं नाही होऊ शकत ना की बाबा आम्हाला हे म्हणायचंच नव्हतं, आमच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला.
अरे तुमच्याकडे एवढं जे ट्रॅफिकचा आता तुम्ही जो मुद्दा उचललाय, ऍटलिस्ट या शहराने तुम्हाला एवढं दिलंय की तुम्ही मागच्या सीटवर बसून तो तुमचा ड्रायव्हर तिकडे ट्रॅफिकमध्ये मरतोय आणि तुम्ही तिकडे मागे बसून झोपा काढू शकता. किंवा या शहराने तुम्हाला एवढं जे तुमच्यात गुणवत्ता होती त्याच्या हिशोबाने तुम्हाला सगळं कमवून दिलं, मिळवून दिलं की तुम्ही प्रोड्युसरकडेही डिमांड करू शकता की मला या हॉटेलमध्ये थांबायचंय, मला ते ट्रॅफिक बिफिक झेपणार नाही. फॅमिली टाइम मी आपलं घरी सांगायचं म्हणून की असं इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं म्हणून सांगेन. फॅमिलीशी मला काही घेणं देणं नाही, माझं काम बरं आणि मी बरं. तुमच्याकडे ऍटलीस्ट एवढी तरी सुविधा आहे. आमच्यासारखे सामान्य माणूस जो स्वतः ड्राईव्ह करून मरतो, ते मुलून प्रवास करतो जेव्हा त्याचं शूट असतं तेव्हा, किंवा बाकीचे जे कामगार लोक आहेत ते विटीपासून बदलापूर, अंबरनाथ, कुठे कुठे काय काय जातात, ते कधी शहराला नावं नाही ठेवत जेवढे तुम्ही ठेवताय. आणि प्रत्येक वेळेला हे बोलणं चुकीचं आहे की नाही, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी नेहमी बोलतोय की या सगळ्या गोष्टी, हे जे काही फ्रस्ट्रेशन आहे ना, हे प्रत्येक सेलिब्रिटीनी तुम्ही घरी बोला, तुमच्या मित्रांबरोबर बोला. पण जेव्हा तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर या सगळ्या गोष्टी बोलता तेव्हा कुठेतरी आपण आत्ता कुठल्या स्टेजला आहोत याचं भान असणं खूप गरजेचं आहे. बरं, मी तो इंटरव्ह्यू शोधण्याचा पण प्रयत्न करतोय सगळीकडे. अजून तर मला तो काही सापडला नाहीये, कारण मी त्या पल्लवी जोशीजींच्या आणि संतोष जुवेकरजींच्या जे ओपन लेटर्स होते त्याच्यात म्हटलं होतं की मीडिया फक्त निगेटिव्ह गोष्ट जास्त हायलाईट करते, ऍक्च्युअल मुद्दा काय आहे, तो कशावर हे सगळं माणूस बोललाय ते आपल्यापर्यंत मीडिया पोहोचवत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तो इंटरव्ह्यू माहिती असेल की कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले आहेत आणि नक्की कशावर न बोललेत हे, तर कृपया करून ते कमेंट सेक्शनमध्ये ती लिंक त्या इंटरव्ह्यूची द्या. मी जे हे आर्टिकल जे वाचलं ते मटा महाराष्ट्र टाइम्सचं आर्टिकल होतं, त्या आर्टिकलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि कुठेतरी ना या लोकांना, आता आपण हिंसा याचं काही आपण समर्थन करत नाही, पण अशा लोकांच्या चित्रपटांवर, वेब सिरीजवर ऍटलिस्ट आपण ते बॅन करणं किंवा नाही बघायचं बाबा तुझा सिनेमा. जसं तुला मुंबईने तुला आपलंसं केलं नाही, तसं आता आम्ही पण यापुढे तुला आपलंसं करणार नाही. ऍटलिस्ट निदान हा स्टँड या कलाकारांच्या बाबतीत किंवा जे जे परप्रांतीय आहेत त्यांच्या बाबतीत आपण करायलाच हवं, एक मराठी माणूस म्हणून. कारण हल्ली आपण पण खेकड्या वृत्तीचे झालोय ना, एक बाकीचे गेले बाजूलाच, आपण आपापसात भांडत बसतो आणि मग हे लोक असं फायदा उचलतात आपला. एनिवेज, तुम्हाला ओव्हरऑल हे आर्टिकल जे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून ते आर्टिकल वाचा. तुम्हाला ओव्हरऑल या माणसाबद्दल, त्यांच्या या वक्तव्याबद्दल, बेताल वक्तव्याबद्दल काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.